मित्रांनो, स्वाभिमान शोध अस्तित्वाचा या मालिकेच्या आजच्या भागामध्ये निहारिका शांतनूला विचारते, घरात तुमच्या चोरी झाली होती, ती सापडली का आणि स्पेशली तो चोर सापडला का? तेव्हा शांतनू तिला विचारतो, तू काय माझ्या घरातील माणसांवर आणि घडणाऱ्या गोष्टींवर लक्ष ठेवून असते का? निहारिका बोलते, ऑफकोर्स आपल्याला आवडणाऱ्या गोष्टींवर मी नेहमी लक्ष ठेवून असते. तेव्हा शांतनू तिला सांगतो, माझ्या घरच्यांपासून आणि पल्लवीपासून दूर राहायचं हेच तुझ्या हिताचं आहे. तेव्हा निहारिका हसते, आणि तू कधीपासून माझ्या हिताचा एवढा विचार करायला लागला? जर तुला माझी एवढीच काळजी असती तर त्या घरात चोरी करणाऱ्या मुलीबरोबर तू रिलेशन जोडलं नसतं आणि माझ्याबरोबर तोडलं नसतं. तेव्हा शांतनू तिला सडेतोड उत्तर देतो की माझा पल्लवीवर खूप विश्वास आहे, ती माझ्या घरच्यांना व्यवस्थित सांभाळून घेईल आणि दुसऱ्याच्या गोष्टी पळवायला ती काही निहारिका नाही, असं म्हणून तो निहारिकालाच तोंडावर पाडतो. त्यावेळी निहारिका शांतनूला सांगते, मोठ्या आईने स्वतः फोन करून मला सांगितलं होतं. तेव्हा शांतनू तिला बोलतो, मोठी आई नाही, मोठ्या मॅडम, कारण ती तुझी मोठी आई नाही, तुझं आणि तिचं काहीच नातं नाही आणि ते कधीही जुळू पण शकत नाही. माझी मोठी आई आहे, तिच्यामध्ये काही गैरसमज निर्माण झाले असतील आणि ते गैरसमज मी दूर करायला तयार आहे. त्यामुळे तू तुझी पातळी राखूनच राहायचं. तू परिस्थितीचा फायदा घेऊन पल्लवीवर अजिबात आरोप करायचे नाहीत, आणि असं केलं तर माझ्या एवढं वाईट कोणी नसेल. तेव्हा निहारिका बोलते, मी फक्त तुझे डोळे उघडे ठेवण्याचा प्रयत्न केला आहे. तेव्हा माझे डोळे उघडेच आहे आणि माझी दृष्टी पण चांगली आहे. फक्त तू तुझा दृष्टिकोन बदल, म्हणजे सर्व जग तुला चांगलं दिसेल, असं शांतनू निहारिकाला बोलतो. असं म्हणून शांतनू तिला चांगलंच बजावतो की पल्लवी आणि माझ्यामध्ये वाकडं यायचं नाही. जर मी वाकड्यात शिरलो ना, ते तुला झेपणार नाही, असं म्हणून तो तेथून जातो. शांतनू निहारिकाचा खूपच अपमान करतो. तेव्हा निहारिका शांतनू गेल्यावर मनात विचार करते, शांतनू काहीही झालं तरी मला तू हवा आहेस, त्यासाठी मला वाकड्या रस्ता धरावा लागलं तरी चालेल, परंतु पल्लवी या नावाचा काटा माझ्या आणि तुझ्यामधून मी दूर करणारच. इकडे पल्लवी शांतनूच्या केबिनमध्ये बसलेली असते. तेवढ्यातच शांतनू तेथे येतो. तेव्हा पल्लवीला समजतं की शांतनूला नक्की काहीतरी झालं आहे, तो अस्वस्थ आहे. तेव्हा ती त्याला विचारते, काय झालं? तेव्हा शांतनू सांगतो की काही माणसे माझ्या वाटेमध्ये आडवी येतात आणि मला खूप त्रास देतात, मी काय करू? पल्लवी एकदम शांतपणे उत्तर देते, मला तुम्हीच सांगितलं, आपल्या वाटेमध्ये आडव्या येणाऱ्या माणसांकडे लक्ष द्यायचं नाही, सर्व काही विसरून पुढे जायचं असतं आणि नवी सुरुवात करायची, हे तुम्हीच मला सांगितलं होतं. तेव्हा पल्लवीच्या ह्या बोलण्याने शांतनूला जरा धीर येतो. तर पल्लवी खुश होत शांतनूला सांगते, मला एक खूप मोठी जबाबदारी मिळाली आहे. तेव्हा पल्लवी सांगू लागते, विद्यापीठामध्ये सांस्कृतिक कार्यक्रम आहे, त्या कमिटीमध्ये माझी निवड झाली आहे. हे ऐकून शांतनू खूपच खुश होतो. तर पल्लवी सांगते की मोठ्या सरांनी माझ्यावर परचेसची जबाबदारी पण दिली आहे. शांतनू पल्लवीचं अभिनंदन करतो. त्यावेळी पल्लवीला मात्र टेन्शन आलेलं असतं. पल्लवी शांतनूला विचारते, सर्व काही व्यवस्थित होईल ना? मला ही जबाबदारी पार पाडता येईल ना? शांतनू तिचं कौतुक करतो आणि बोलतो, या कॉलेजची तू SR आहेस, त्यात तुझ्या स्मार्टनेसपणा खूप आहे, त्यामुळे तू इझिली ही जबाबदारी पार पाडू शकते. दोघांनीही एकमेकांचा हात घट्ट असा पकडलेला असतो. तेवढ्यातच बबन तेथे येतो. तर त्या दोघांची धांदल उडते. बबनने अजून दरवाजा उघडलेला नसतो, कारण शांतनूने त्याला काहीच उत्तर दिलेलं नसतं. तेव्हा पल्लवी आणि शांतनू दोघेही खूप गोंधळतात आणि बबनला आतमध्ये यायला सांगतात. पल्लवी गुपचूप हातात एक फाईल घेते आणि काम करत असल्याचं नाटक करते. बबन आतमध्ये येतो. तर त्या दोघांना एकत्र पाहून बबनला आश्चर्याचा धक्का बसतो. बबन विचार करू लागतो, हे दोघे आत्ता ह्या वेळेला एकत्र कसे काय? तेव्हा तो शांतनू पल्लवीकडे पाहतच राहतो. तेव्हा पल्लवी फाईल वाचण्याचं नाटक करते, परंतु ती फाईल कोरी असते, तिच्यावर काहीच लिहिलेलं नसतं. तेव्हा बबन बोलतो, पल्लवी ताई, तुम्ही तर कोरी फाईल वाचताय का? तेव्हा पल्लवी खूप गोंधळते आणि शांतनूकडे ती फाईल देते. वर रिमार्क करून द्या, असं शांतनूला सांगते. शांतनू ते काम करून देतो. तर बबनही बोलतो की माझ्या पण फाईलवर सही करून द्या. तेव्हा शांतनू सही करत असताना तो दोघांकडे पुन्हा पाहतच राहतो. नक्की काय चाललं आहे हे समजत नाही. तर शांतनू खूप गोंधळलेला असल्यामुळे तो पल्लवीला बोलतो, पल्लवी, आता तुझं काम झालं आहे, तू जाऊ शकतेस. तेव्हा मात्र पल्लवी लगेच तेथून जाते.
तर दुसरीकडे मोठे काका सुपर्णाला फोन करून सांगतात की मी पल्लवीला अडकवण्याचा एक भन्नाट प्लॅन केला आहे. तिच्यावर सांस्कृतिक कार्यक्रमाची खूप मोठी जबाबदारी दिली आहे आणि त्या प्रकरणामध्ये तिला चांगलंच अडकवणार आहे. तेव्हा हा प्लॅन लगेच पल्लवीच्या लक्षात येऊ शकतो, कारण तिची नजर एकदम घारीसारखी असते. ती खूप चाणाक्ष मुलगी आहे, ती खूप स्मार्ट मुलगी आहे असं सुपर्णा बोलत असते. आपला प्लॅन लगेच तिच्या लक्षात येईल, तेव्हा याची पण खबरदारी मी घेतली आहे असं मोठे काका सुपर्णाला सांगतात आणि तिला अजिबात टेन्शन घेऊ नको असंही बोलतात. इकडे सांस्कृतिक कार्यक्रमाचं सर्व सामान आलेलं असतं. पल्लवी आकाशला कॉल करते. आकाश समोरच उभा असतो. पल्लवी त्याला जवळ बोलवते आणि त्याला तिची ओळख करून देते. तेव्हा तो स्वतःची ओळख आकाश JSK कॉलेज अशी करून देतो. तेव्हा मी तुझं नाव खूपदा ऐकलं आहे असं आकाश पल्लवीला बोलतो आणि परचेसची जबाबदारी सर्व तुझ्यावर आहे ना असं विचारतो. पल्लवी हो बोलते. त्यानंतर आकाश पल्लवीला सांगतो की हे खूप मोठं बजेट आहे, आपल्याला आपले खिसे पण गरम करता येतील. पल्लवीला त्याच्या बोलण्याचा अर्थ काही समजत नाही. तेव्हा आकाश तिला सांगतो की हे खूप मोठं बजेट असल्यामुळे पैशांची अफरातफर आपल्याला करता येऊ शकते. तेव्हा हे ऐकून पल्लवीला धक्का बसतो. पल्लवी सांगते हे असलं काम मला कधीच करता येत नाही. तर आकाश तो विषय टाळतो आणि पल्लवीला कामांची लिस्ट सांगत असतो. तर दुसरीकडे मोठे काका त्याच्या माणसांना फोन करतात आणि विचारतात काम झालं की नाही. तेव्हा मोठे काकांचा माणूस सांगतो काम एकदम चोख चाललं आहे, त्याबद्दल तुम्ही शंका घेऊ नका. मोठे काका सांगतात काम झाल्यावर मला लगेच कळव. तेव्हा तो माणूस हो बोलतो आणि फोन ठेवतो. इकडे मोठे काका पल्लवीला अडकवण्याच्या नादात खूपच खुश असतात. ते बोलतात पल्लवी शिरशेकर, आता फक्त आमच्या घरातूनच नाही तर सूर्यवंशी कॉलेजमधून तू लवकरच बाहेर निघणार आहेस. तर इकडे पल्लवी आणि आकाश मिळून सामानाचे बॉक्स चेक करत असतात. पल्लवी त्याप्रमाणे सर्व टिपण करून ठेवत असते की कशाला किती खर्च झाला, कोणतं सामान किती रुपयाचं आहे ते. मोठे काकांचा माणूसही तेथे असतो. तो सामान आतमध्ये घेऊन जाण्यासाठी मदत करत असतो. पल्लवी लगेच आकाशला त्यांच्याजवळ जायला सांगते आणि एक एक बॉक्स चेक करून घेत असते. तिने सर्व चेकबुकवर सह्या केलेल्या असतात. पल्लवीचं लक्ष समोर जातं. तर मोठे काकांचा माणूस बॉक्स घेऊन चाललेला असतो. तेव्हा तो मुद्दाम पडण्याचं नाटक करतो. तर इकडे पल्लवी त्याला धीर द्यायला जाते. तेवढ्यातच कोणीतरी पुन्हा मोठ्या काकांचा माणूस येथे येतो आणि ब्लँक चेक तेथून घेऊन जातो. नंतर पल्लवी पुन्हा जागेवर येऊन बसते आणि पुन्हा चेकवर सामान जातील तशा सह्या करत असते. त्यानंतर आकाश तिच्या जवळ येतो आणि आपण आता सर्व सामान गेलं आहे, मग सर्व टॅली करून घ्यायचं का असं विचारतो. पल्लवी हो बोलते. ते दोघेही टॅली करू लागतात. काही वेळाने दोघांचं पूर्णपणे काम संपतं. तेव्हा पल्लवी घरी जायला निघते. तेवढ्यातच तिला शांतनूचा फोन येतो. शांतनू बोलतो तू कुठे आहेस? पल्लवी सांगते मी अजून युनिव्हर्सिटीमध्ये आहे, माझं काम ऑलमोस्ट संपत आलं आहे, मी आता घरी चालले आहे. शांतनू सांगतो मला पण ताईला भेटायचं आहे, म्हणून मी ताईच्या बिल्डिंगजवळ येऊन थांबतो, तू पण तेथेच ये. तेव्हा पल्लवी हो बोलते. त्यानंतर ते दोघेही घरी जातात. पल्लवी घरी गेल्यानंतर नंदिताचे डोळे बंद करून तिला हॉलमध्ये घेऊन येते. तेव्हा नंदिता विचारते अगं काय झालं? ती समोर पाहते तर सर्व साऊथ इंडियन पदार्थ पल्लवी आणि शांतनू घेऊन आलेले असतात. ते पदार्थ पाहून नंदिताच्या तोंडाला पाणी सुटतं. तेव्हा पल्लवी सांगते की मी आज बोलता बोलता बोलून गेले की नंदिता ताईला साऊथ इंडियन पदार्थ खावेसे वाटतात. तर शांतनू लगेच घेऊन पण आले. तेव्हा नंदिता शांतनूकडे पाहतच राहते. पल्लवी शांतनू आणि नंदिताला दोघांनाही इडली डोसे देते आणि त्या दोघांनाही खायला सांगते. तेव्हा नंदिता शांतनूला थँक्यू असं बोलते. त्यानंतर त्या तिघांचंही जेवण करून होतं. पल्लवी सर्व काही आवरत असते. तस तिच्यासमोर शांतनू येतो. तो पल्लवीला आतमध्ये जाऊ देत नाही. पल्लवी खुणावत असते की इथे नंदिता ताई आहे, परंतु शांतनू ऐकत नाही, तिला डोळा मारतो. पल्लवी खूपच लाजत असते. त्यानंतर ती शांतनूचा डोळा चुकवून आतमध्ये किचनमध्ये जाते. तेव्हा नंदिता पुन्हा शांतनूचे आभार मानते. तच कोणीतरी दरवाजावरची बेल वाजवतं. तेव्हा शांतनू नंदिताला बसायला सांगून तो स्वतः दरवाजा उघडतो. तर समोर आदिती मॅडम असतात.
तेव्हा शांतनूला समोर पाहून आदिती मॅडमला आश्चर्याचा धक्का बसतो. त्या शांतनूकडे पाहतच राहतात. तर शांतनू ही आदिती मॅडमकडे पाहतच राहतो. तर मित्रांनो, पुढील भागामध्ये नालायक गौरव पल्लवीजवळ जातो. पल्लवी झोपलेली असते तेव्हा तो तिच्या केसांमधून अलगद हात फिरवतो आणि तिचा किस घेण्याचा प्रयत्न करतो. अशाच मालिकेंचे पुढील भाग पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा.